नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत आई एकविरा देवीच्या दर्शनाला आणि आता आपण आहोत लोणावळा स्टेशनला। माझ्यासोबत आहेत माझी मित्रमंडळी, हे बघा आम्ही सर्वजण आता जाणार आहोत देवीच्या दर्शनाला। चला तर मग। एकविराईचं मंदिर हे लोणावळा जवळील कार्लेलेणी परिसरात वसलेलं एक प्रसिद्ध व पावन तीर्थक्षेत्र आहे। या मंदिराला जाण्यासाठी मुंबई किंवा पुणे येथून प्रवास अतिशय सोयीचा आहे। मुंबईहून तुम्ही एक्सप्रेस ट्रेनने लोणावळा स्टेशनपर्यंत जाऊ शकता। मुंबईहून तुम्हाला इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस यासारख्या गाड्या मिळतात। जर तुम्ही ट्रेनने एकविरा देवीच्या दर्शनाला जात असाल तर ट्रेनमधून दिसणारा आजूबाजूचा परिसर आपले मन हेलावून टाकतो। पावसातून हा नजारा तर बघण्यासारखाच असतो। सुंदर डोंगर, सर्व हिरवगार परिसर पाहून मन खूप प्रसन्न होतं। लोणावळा स्टेशनहून एकविरा देवी मंदिर साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे। स्टेशन बाहेरून तुम्हाला रिक्षा किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचता येतं। रिक्षाचं भाडं साधारणतः 100 ते 150 रुपये दरम्यान आहे। रिक्षा आपल्याला मंदिराच्या पायथ्याशी आणून सोडते। मुख्य मंदिरावर जाण्याआधी खाली रस्त्यालगत एक लहान मंदिर आहे, यालाच पायथ्याचं मंदिर म्हणतात। इथून सुरू होतो पायऱ्यांचा प्रवास। साधारणतः 200 ते 250 पायऱ्या चढाव्या लागतात। पायऱ्या जरा थकवणाऱ्या वाटतात, पण श्रद्धा असेल तर थकवा जाणवत नाही। पायऱ्या चढताना मध्येच एक छोटासा धबधबा दिसतो। थंडगार पाणी आणि त्याजवळचा निसर्ग एकदम शांत आणि सुंदर वाटतो। पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना छोट्या दुकानांची रांग पाहायला मिळते। नारळ, फूल, प्रसाद, देवीची ओटी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। पायऱ्या चढून वर आल्यानंतर तुम्हाला दिसेल आई एकविरा देवीचं मंदिर। हे मंदिर प्राचीन असून देवीची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली आहे। चैत्र आणि आश्विन नवरात्रीत इथे भाविकांची विशेष गर्दी असते। अनेक कोळी आगरी समाजाच्या घरात देवी ही कुलदेवी मानली जाते। काही भाविक आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर ढोपरी पायऱ्या चढून नवस पूर्ण करतात। एकविरा देवीच्या मंदिराच्या
अगदी बाजूलाच असलेल्या या लेण्या म्हणजेच महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक ठेवा। कार्ला लेणी ही बौद्धकालीन असून इथली चैत्यगृह, स्तंभ आणि कोरीव शिल्प आपल्याला प्राचीन संस्कृतीची आठवण करून देतात। चैत्यगृहात प्रवेश करण्याआधी व्हरांडा लागतो। तिथे पिंपळाच्या पानाच्या आकाराची कमान आहे। चैत्यगृहाच्या व्हरांड्यात तलाशी 3 मोठे हत्ती कोरलेले आहेत। व्हरांड्यातील दोन्ही बाजूंच्या भिंतीवर छतापर्यंत नक्षीकाम केलेले आहे। कार्ला लेणीतील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे सभागृह, ज्याला चैत्यगृह किंवा प्रार्थना सभागृह असेही म्हणतात। सभागृहाच्या छतावरील लाकडी बीम्स आजही शाबूत असून त्यावरून त्या काळातील वास्तुशास्त्र किती प्रगत होते हे समजते। सभागृहात फिरताना दगडात कोरलेल्या सुंदर मूर्ती, खांब व कमानी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात। कार्ला लेणीच्या वरच्या मजल्यावर साधारणतः भिक्षुकांनी राहण्यासाठी बनवलेल्या लहान लहान खोल्या आहेत। यावरील खोल्याही संपूर्णपणे खडकात कोरलेल्या आहेत आणि त्यावर कोरीवकाम देखील आहे। तर मित्रांनो, ही होती आपल्या आई एकविरा देवीच्या दर्शनाची आणि कार्ला लेणीच्या सुंदर प्रवासाची झलक। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।